रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काल आपण भगवद्गीतेचा पहिल्या अध्यायातील 11व्या श्लोक पर्यंत आलो होतो. म्हणजे 11वा श्लोक झाला होता आणि आता 12व्या श्लोकापासून. पण त्याआधी मला काही खुलासा करायचा आहे की माझे संस्कृत उच्चार तेवढे स्पष्ट नसतील तर मला क्षमा करा. आणि दुसरी गोष्ट अशी की भगवद्गीतेवर बोलण्या इतकी माझी योग्यता नाही आहे. तर मला जितकी भगवद्गीता समजली ती मी इथं मांडतो आहे. म्हणजे असं माझा कोणता आविर्भाव नाही आहे की भगवद्गीतेचा परफेक्ट अर्थ मलाच एकट्याला समजला आणि मी सांगतो आहे, असा काही आविर्भाव नाही. मी एक चिंतनासाठी विषय देतो आहे. तर त्यातलं जे तुम्हाला चांगलं वाटलं ते माझ्या माऊलीच्या कृपे आलं समजा, आणि जे चुकीचं वाटलं ते माझ्या बुद्धीचा दोष आहे म्हणून सोडून द्या. पण हा एक माझा परसेप्शन आहे. तर आता 12वा श्लोक. तस्य सजन नयन हर्ष कुरुवृद्ध पितामहा सिंहनाद विनोदेश्च शंकन दंभो प्रतापवान. तर शब्दशः अर्थ असा, कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामहा भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला. तर ज्यावेळेस दुर्योधन हे सगळं बोलला त्यानंतर युद्धाची सुरुवात म्हणून शंखध्वनी करण्याची पद्धत होती. तर भीष्म पितामहा जे कौरव सैन्याचे सेनापती होते त्यांनी दुर्योधनाला आनंद होईल, त्याला प्रसन्नता वाटेल यासाठी युद्धाची घोषणा करण्यासाठी शंखध्वनी केला. कुरुवृद्ध पितामहा म्हणजे भीष्माचार्य. त्यानंतर ततशंकस्य भैर्यश्च पणवान गोमुखां सहसेवाभ्यहन्यन्त सशब्दस्तमलोभवत. हे त्या शब्दशः अर्थ. त्यानंतर शंख नगारे ढोल मृदंग शिंगे इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा प्रचंड आवाज झाला. मग कौरव सैन्यामध्ये जे रणवाद्य होते ते रणवाद्य त्या शंखध्वनीबरोबर वाजू लागले आणि इतर योद्ध्यांनी सुद्धा आपला शंखध्वनी केला कौरव पक्षातील. आणि त्याचा आवाज एवढा प्रचंड झाला आणि ती एक ललकार होती पांडव पक्षासाठी की युद्धाला तयार राहा. आणि हे हाका देत होते, विसन्नले हाका देत असं ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिपक्षातील योद्ध्यांना ते हाका देत होते, धमकावत होते, मोठ्याने गर्जना करत होते. अशा प्रकारे एक भीतीचं वातावरण त्यांनी निर्माण केलं की प्रतिपक्षावर थोडं दडपण निर्माण व्हावं. त्यानंतर 14वा श्लोक. ततश्वेत हरेर्युक्ते महतीं सन्यदते स्थितो माधव पांडवश्चैव दिव्यो शंख प्रधम्नतु. त्यानंतर पांढरे घोडे असलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णानी अर्जुनानीही दिव्य शंख वाजविला. तर या श्लोकावर ज्ञानेश्वर माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की त्या पूर्ण युद्धभूमीवर सर्वात आकर्षक गोष्ट कोणती होती सुंदर दिसणारी, तर हा अर्जुनाचा रथ. तर श्वेत अश्व असलेला, ज्या ठिकाणी सारथी स्वतः परब्रह्म श्रीकृष्ण आहे आणि अर्जुन रथी आहे आणि ध्वजस्तंभावर वानर हे मूर्तिमंत शंकर आहे. ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंगधरू अर्जुनेसी. तर अशा पद्धतीनं तो रथ एवढा सुंदर दिसत होता. आणि ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात की पाहे पा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे पायिकपण पार्थाचे करीतो असे. की काय श्रीकृष्णाला पार्थाचं प्रेम होतं की त्याचा रथ चालवण्याचं पायिकपण म्हणजे नौकरी दास्यत्व केल्यासारखं पायिक. अद्भुत प्रेम भक्ताचे जे पायिकपण पार्थाचे करीतो असे. म्हणजे पायिकपण करतो आहे, दासत्व करतो आहे. म्हणजे ज्या ठिकाणी रथी बसतो आणि रथी आपला पाय ठेवतो
त्या ठिकाणी सारथी बसण्याची जागा असते. म्हणजे श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या पायाच्या जवळ बसलेले आहेत. आणि खरं पाहिलं तर ते स्वामी आहेत, हा दास आहे. पण या ठिकाणी ते स्वामी दासाचेही दास झालेत. म्हणून श्रीकृष्णाचं एक नाव फार सुंदर आहे, दासानुदास. म्हणजे दासाचाही दास आहे. तर हे असं दासत्व करण्यामध्ये या कृष्ण अवतारामध्ये भगवंताला खूप आनंद आलेला. तर ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात, आपण पुढा राहिला पायिकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला. म्हणजे युद्धाच्या तोंडावर आपण समोर राहिला आणि पायिक जो आहे, दास जो आहे, त्याला पाठीशी घातलं. रक्षणासाठी आपण पुढं राहिला. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निरावाया. एवढं सुंदर रूप आहे ते श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं. भगवंत आधीच सुंदर दिसतात, पण भक्तासोबत असतात त्यावेळेस ते अजून सुंदर दिसतात. मग त्यांनी शंखध्वनी केला कौरव पक्षानंतर त्यांना प्रत्युत्तर म्हणून. पांचजन्य ऋषिकेश देवदत्त धनंजय पौंड्रम धमधनो महाशंक भीमकर्मा वृकोदरा. तर श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा शंख फुंकला. तर श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख वाजवला. आणि श्रीकृष्णाने ज्यावेळेस शंख वाजवला त्यावेळेस एवढा त्याचा आवाज आणि भयानकता होती की पांडव हे कौरव सैन्यामधला जो आवाज होता तो असाच दडपून गेला. आणि साक्षात परब्रह्म ज्यावेळेस एखाद्याला युद्धाला ललकारत असतील त्यावेळेस समोरच्याची काय अवस्था होईल. आणि ती जी धडकी कौरव सैन्यामध्ये बसली त्याच्याने कौरव सैन्य एकमेकांना म्हणायला लागले, सावध रे सावध, असं ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेलं. मग त्यानंतर कोणते कोणते शंख कोणी कोणी वाजवले ते पुढील श्लोकात वर्णन आहे. अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिर नकुलो सहदेवश्च सुघोषो मणिपुष्पकौ. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. त्यानंतर आता 17वा आणि 18वा श्लोक. या श्लोकांमध्ये कोणी कोणते शंख वाजवले याचंच वर्णन आहे. तर या श्लोकामध्ये कोणी कोणते शंख वाजवले याविषयीच वर्णन आहे. आता 17वा आणि 18वा श्लोक. काशयश्च परमेश्वास शिखंडी च महारथा दुष्टदम्नु विराटश्च सत्यकीश्च अपराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वेश पृथ्वीपते सौभद्रेश्च महाबाहू शंकन धन्वा पृथक पृथक. तर ह्याचा असा अर्थ आहे, श्रेष्ठ धनुष्य असलेला काशीराज, महारथी शिखंडी, दुष्टदुम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे 5ही पुत्र, तसेच महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. आणि पांडव सैन्यामध्ये सुद्धा हा इतर योद्ध्यांनी ही जे नावं घेतले त्या लोकांनी शंखध्वनी केला. सघोषधात राष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथ्वीश्चैव तुमुलो व्यनुनादयन. आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील कौरव पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एवढा आवाज झाला की तो जो कौरवांचा पक्षामध्ये जो पहिला शंखध्वनी आणि रणवाद्यांचा आवाज होता तो या आवाजामध्ये कुठल्या कुठे दबून गेला. आणि यांच्या ललकारीनं आणि यांच्या आवाजाने कौरवांची जी छाती होती ती दडपून गेली, विदीर्ण झाली. म्हणजे ललकारीच अशी दिली की तिथंच सगळ्याचं अवसान गळावं. आणि किती पाहिलं तरी बाकीची तुलना जरी कौरव पांडव पक्षामध्ये कौरव पक्ष मोठा असला तरी सर्वात महत्त्वाचं म्हणजे परब्रह्म या बाजूला होते. साक्षात भगवान गोपालकृष्ण ज्या बाजूला आहेत तिकडेच विजय असतो. आणि
ज्या लोकांना हे जाणीव होती की श्रीकृष्ण आहेत आणि अर्जुन आहेत तिकडेच विजय होणार आहे, त्यांना युद्धाचा परिणाम काय होणार ते माहिती होतं. पण तरी पण या युद्धात वीरगती प्राप्त व्हावी म्हणून या इच्छेनं भीष्मादी कौरवाच्या बाजूने लढत होते. म्हणजे त्यांना खात्री होती की या युद्धात आपला विजय होणार नाही. तर अशा पद्धतीनं शंख वाजवल्यानंतर पुढं 20वा श्लोक. अथ व्यवस्थितान राष्ट्रान धातराष्ट्रकपिध्वजां प्रवर्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवा ऋषिकेश तदा वाक्य मिदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेच्युतः. तर याप्रमाणे शंखध्वनी झाल्यानंतर पुढं काय घडलं. महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्राचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा. तर अगदी युद्धाला आता चालू होणार तितक्यात अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की माझा रथ जो आहे तो दोन्ही सैन्याच्या अगदी मधोमध उभा करा, म्हणजे इक्वल डिस्टन्सवर मिड पॉईंटला आणून उभा करा आणि ज्या ठिकाणाहून कौरव सैन्य मला स्पष्ट दिसेल आणि इकडे पांडव सैन्य स्पष्ट दिसेल. म्हणजे या पद्धतीनं अर्जुन काय होतो आहे त्या सिच्युएशनकडं थर्ड पर्सनच्या पर्स्पेक्टिव्हमधनं बघतो आहे. म्हणजे तो पांडव पक्षातूनही निघाला आणि कौरव पक्षापर्यंत पोहोचला नाही. अशा ठिकाणी जाऊन उभा केला रथ दोघांच्या मध्ये की धड तो पांडवाकडे नाही ना कौरवाकडे नाही, आणि थर्ड पर्सन कसा बघेल या युद्धाकडे त्या दृष्टिकोनातून बघतो आहे. म्हणजे बऱ्याचदा आपल्या कृतीचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याच आयुष्याकडे आपल्याला असं थर्ड पर्स्पेक्टिव्हमधनं बघावं लागतं. पण या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये वेगळेच विचार चालू आहेत आणि श्रीकृष्णाला त्यांनी सांगून टाकलं. आता श्रीकृष्ण हे अंतर्यामी आहेत, हृदयस्थ आहेत. त्यांना माहिती आहे त्यांच्या मनामध्ये काय, अर्जुनाच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत, कारण विचार येण्याच्या आधी तो श्रीकृष्णाला समजतो, कारण ते हृदयस्थ आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं या श्लोकावर लिहिताना, तो सहजे जाणे हृदयस्थू. म्हणजे त्याला सहजच माहिती होतं पुढं हा काय बोलणार आहे, पण त्या ठिकाणी ते शांत होते. त्यांनी कुठलंही त्याच्यामध्ये इंटरफेरन्स केला नाही. त्यांनी सांगितलं रथ नेऊन उभा करा, म्हणले की त्यांनी रथ नेऊन मध्यभागी उभा केला. आणि आता हे जे पुढं नाट्य होणार आहे, खरं पाहिलं तर एक गोष्ट क्लिअर करण्यासारखी आहे की अर्जुन हा काही साधारण नव्हता. हा कृष्णभक्त होता, परमहंस होता. त्याच्या मनामध्ये कोणतीही द्विधा किंवा कन्फ्युजन नव्हतं. धर्म काय, अधर्म काय, कर्तव्य काय, जे काही गीता तत्त्वज्ञान आहे हे ऑलरेडी त्याच्या आचरणात होतं. म्हणजे ही अर्जुनाची योग्यता होती. पण तरी पण हा अर्जुनाला मोह झाला आणि त्यांनी हा प्रश्न विचारला. तर हे घेतलेली एक काय म्हणतात ते लोकांसाठी घेतलेलं एक इनिशिएटिव्ह आहे अर्जुनाने, की लोकांच्या वतीनं आपल्या वतीनं श्रीकृष्णाला त्यांनी प्रश्न विचारले. मग आता अर्जुन पुढं जे थोडक्यात बोलायचं म्हणजे ॲक्टिंग करणार आहे मोह झाल्याची, ती ॲक्टिंग समजावी, कारण अर्जुन हा भक्त आहे. पण अर्जुन जो रिप्रेझेंट करतो आहे तो आपल्यासारख्यांना रिप्रेझेंट करतो आहे. मग या युद्धामध्ये अर्जुन युद्धभूमीवर अर्जुन भगवद्गीतेच्या संभाषणात आम्हाला रिप्रेझेंट करणार आहे, आमची बाजू मांडणार आहे, आमच्या मनातील प्रश्न विचारणार आहे. म्हणून ही भगवद्गीता अशा लोकांनी विशेष लक्ष करून द्यावी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अर्जुनाची ये पाती परिसिनिया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसण्यास जे योग्य आहेत अशा लोकांनी या भगवद्गीतेच्या कडे लक्ष द्यावं. तर ह्याचा अर्थ असा होतो की अर्जुनाच्या पांती म्हणजे अर्जुनाची योग्यता तर फार मोठी आहे, मग त्याच्या योग्यतेला बसण्याची कोणाचीच बरोबरी नाही. मग ज्ञानेश्वर माऊलींनी असं कसं लिहिलं की अर्जुनाची ये पाती परिसिनिया योग्य होती. तर ज्ञानेश्वर माऊलीचं असं म्हणणं आहे या ठिकाणी, अर्जुनाची ये पाती म्हणजे अर्जुनाला जशी स्वकल्याणाची तळमळ आहे आता, म्हणजे ॲक्टिंगमध्ये का असेल तो दाखवतो आहे की स्वकल्याणाची तळमळ आहे, तशी ज्यांना स्वकल्याणाची तळमळ आहे त्या लोकांनी
या भगवद्गीतेच्या ह्याच्याकडे लक्ष द्यावं. ज्यांना चाड आहे भगवंताची, चाड म्हणजे गरज, ज्ञानेश्वर माऊलीचा शब्द आहे हा प्राकृत, त्यामुळे विचित्र वाटलं असेल, की ज्यांना भगवंताची गरज आहे आणि भगवंताची आवड आहे, ज्यांना आवड आणि गरज आहे, अशा लोकांनी याच्याकडे लक्ष द्यावं. ज्यांना आवडच नाही त्यांचा तर विषयच संपला, आणि ज्यांना गरज नाही ते तर परिपूर्णच आहेत लोक, त्यांना कोण काय सांगणार. तर असे जे लोक आहे, ज्यांना स्वकल्याणाची तळमळ आहे, ज्यांना भगवंताची गरज आहे, ज्यांना भगवंताची आवड आहे, अशा लोकांनी या मार्गाकडे, भगवद्गीतेच्या प्रवचनाकडे लक्ष द्यावं. आणि भगवंत म्हणजे कोण, तर आनंदकंद, ज्याला आनंदाची गरज आहे त्यांनी इकडे लक्ष द्यावं. त्यानंतर 22वा श्लोक. यावदेतान् निरक्षेऽहं कामान वस्थितान् कैमर्य सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा कर. की अर्जुन काय म्हणतो की मी या ठिकाणी का उभा केलं आहे, श्रीकृष्णाला एक्सप्लेनेशन देतो की या युद्धामध्ये मला कोणाकोणासोबत लढायचं आहे ते मी पाहून घेतो. आणि तो कौरव पक्षाकडे बघतो आहे आणि पांडव पक्षाकडेही बघतो आहे, आणि विशेषतः कौरव पक्षाकडे बघतो की माझे शत्रू कोण आहेत, नेमकं मला कोणाशी लढायचं आहे. तर शत्रुबोध म्हणतात की नेमका आपला शत्रू काय आहे हे समजलं पाहिजे माणसाला, कोण आहे आणि कशाच्या विरुद्ध लढायचं आहे. जर शत्रू नाही कळाला तर तो कोणालाही शत्रू समजायला लागतो आणि कोणाशी लढायला लागतो. मग कळालं पाहिजे की कोण आहे अगेन्स्ट. म्हणून अर्जुन शत्रुबोध करण्यासाठी कोणाशी मला लढायचं ते पाहतो आहे. आपण ते पाहिल्यावर त्याला काय दिसतं. 23वा श्लोक. योत्सस्य मानवक्षेहं य एतेत्र समागतः धातराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रियचिकीर्षव. दुर्बुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्ध्यांना मी पाहतो. तर त्याच मगाच्या श्लोकाचाच लिंकमधला श्लोक आहे की दुर्योधन जो आहे तो दुर्बुद्धी म्हणून अर्जुन म्हणतो. दुर्बुद्धी दुर्योधनाचं हित पाहण्यासाठी जे राजे या दुर्योधनासोबत युद्ध करण्यासाठी आले युद्धाच्या इच्छेने, त्यांना मी पाहू इच्छितो. तर आता हा आपला 23व्या श्लोकापर्यंत आला. तर इथं थांबू. कृष्णार्पणमस्तु.